श्री स्वामी समर्थ। देव कधीच थेट संकट देत नाही, तो आधी मनाची परीक्षा घेतो। कारण मन मजबूत असेल तर कोणतंही संकट सहज पार करता येतं। अनेक वेळा असं होतं, सर्व काही ठीक चालू असतं, अचानक संयम तुटतो, आपल्यातला राग वाढतो, आपलं मन अस्वस्थ होतं। बाहेरून काही घडत नसतं, पण आतून मात्र वादळ सुरू झालेलं असतं। तर हीच देवाची पहिली परीक्षा असते। देव पाहतो की हा माणूस परिस्थितीपेक्षा मनावर नियंत्रण ठेवतो का? कारण जो मनावर विजय मिळवतो तो आयुष्य जिंकतो। जर तुम्ही या परीक्षेत शांत राहिलात, श्रद्धा सोडली नाही, तर देव पुढचं पाऊल टाकतो। पण जर मन कोलमडलं, विश्वास तुटला, तर थोडा वेळ थांबतो देव। देवाला तुमचं अपयश नको असतं, त्याला तुमची तयारी पाहायची असते। म्हणूनच तो आधी मन घडवतो आणि मग परिस्थिती बदलतो। आज जर तुमचं मन अस्वस्थ असेल तर घाबरू नका। समजा देव म्हणतोय की मी तुला पुढच्या टप्प्यासाठी तयार करतोय। श्री स्वामी समर्थ।